टाळ्या वाजवून स्वागत करूया. आज वाढदिवस आहे आपल्या घरी. मला माहिती आहे, मी सगळी तयारी केलेली आहे. तुम्ही काय करताय ते सांगा. पण इथे काहीच तयारी दिसत नाही. नाही दिसत नाही. पाहुणी मंडळी कुठे आहे? अरे बापरे, अजून कोणीच नाही आलं वाटतं. येणार वाटतं. या 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 ते बघ आलेच. या या नमस्कार 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 नमस्कार. खूप छान आहे हो. पण काहीही म्हणा हा, ड्रेस मध्ये फार छानच दिसतंय की. हो ना, माधुरी आणि ऐश्वर्या कॉम्बिनेशन. ओ काय हाताला आला ड्रेस तो वापरला. आज नटायला किती वेळ घेतला सांगू का? नको नको, आता तुमचं नटण्याचं राहू द्या हो. वाढदिवसाला करा सुरुवात. अहो वाढदिवस तर करायचा आहे, गप्पा गोष्टींशिवाय मजा येणार आहे का? गप्पा गोष्टी करा, पण केक कापल्यानंतर हो. पण तुमचं सोनू कुठे आहे? हो आहे आतमध्येच आहे, सोनू सुद्धा आणि बाकीचे सुद्धा. हो पण ही आता मुलं कुठे गेली, त्यांना बोलवा ना. हो ना, आज आपल्या घरी वाढदिवस आणि मुलं बेपत्ता. थांबा 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 थांबा, मी मुलांना बोलवतो. चला मुलांनो, पाहुणे मंडळी आलेली आहेत, वाढदिवसाला सुरुवात करूया. चला या या लवकर या.
कशाला आतमध्ये गेले? पण मी म्हणते केक कापायला हवा की नको? मग सगळेजण आतमध्ये काय करतायत? पण मी काय म्हणते, सर्वजण एकत्र कसे काय बरं आतमध्ये? बहुतेक नेहमीप्रमाणे मुलांचा काहीतरी प्लॅन दिसतोय. आवरायला हवं हो मुलांना. हे पहा, मुलांवर आज कोणीही रागवायचं नाही. अरे पण सगळे एकदम आतमध्ये काय करतायत? अहो, असेल काही त्यांचं महत्वाची चर्चा. हो ना, आपल्या मोठ्यांच्या नसतात का गप्पा गोष्टी? हिच्या घरात काय चाललंय, तिच्या घरात काय चाललंय, त्यांच्याही काही गप्पा असतीलच ना. झालं का तुमचं हसून? मी जरा बोलू? मला नक्की खात्री आहे आज सुद्धा ही मुलं काहीतरी गोंधळ घालणार. मी तर म्हणतो त्यांचा नक्कीच काहीतरी प्लॅन असणार. तुम्ही काही बाई बोलू नका, काही प्लॅन बिन नाही त्यांचा. मी ओळखते हो सर्वांना. हो ना, कालचा राग उगाच आज वाढदिवसाला काढू नका. अहो पण केक कापण्याच्या वेळी सर्वजण आतल्या खोलीत गेलीत म्हणजे काही नाही. ओ सोनूजी बाबा, सोनूला बोलवा, अजून भांडी घासायची. मला माहित आहे काल आपण त्यांना पिकनिकला जायची परवानगी दिली नाही, त्याचा राग काढतायत ही मुलं. अरे पण रागवण्याचा हा काही प्रकार झाला का? म्हणजे त्या गटात आमची वैभवी आणि मेघा सुद्धा आहे की काय? असं असेल तर त्यांना चांगले फटकेच दिले पाहिजेत. मला नाही चालणार हो. नाही अश्विनी, त्याला बोलवायला सांगू. मी बोलवतो मुलाला. ए सोनू बाहेर ये, सोनू बाहेर ये, बाहेर ये. असं ओरडून नाही बोलायचं, असं प्रेमानं बोलवा. सोनू बाहेर ये, बोलवा बरं. असं बोलू? हा, सोनू बाहेर ये, बाळा बाहेर ये. ए सोनू बाहेर ये. कुणी आलं का? आलं कोणी? नाही ना, कोणीच नाही आलं. तुमच्या पद्धतीनं हात मारा. तेच सांगतो मी तुला. ए सोनू बाहेर ये, बाहेर ये. हे बघ सोनू, वैभवी मेघा काय करतात बरे? तुम्ही जाऊन पहा ना. सोनू, असं उलट बोलायचं? तुझ्या वाढदिवसाला आलेत ना, असं बोलायचं असतं का? अहो, उगाच रागावू नका, वाढदिवस आहे त्यांचा. लहान आहे, कळत नाही अजून. म्हणूनच हे डोक्यावर बसणं होतंय. डोक्यावर कधी कोणी बसतं का? डोक्यावर नाही कोणी बसत. घसरून नाही का पडणार? उगाच खोटं बोलू नका. आता कोणीही काहीही बोलायचं नाही. आता केक कापून घेऊया. थांबा, मी बाकीच्या मुलाला बोलवतो. ए मुलानो, ए केक कापायचा की नाही? ए तुम्हाला विचारतो मी. अरे केक खायचा की नाही? कोणीच काही बोलत नाही. बसा बोलत, आपण सुरुवात करूया. सोनू ये, चल चल. आता काय बोलायचं नाहीस. हा, शांतपणे केक कापून घेऊया. 1 2 3. थांबा. केकला हात लावायचा नाही. केक कापायचा नाही. सोनू, आपलं काय ठरलं होतं? केक कापायचा नाही. सोनू, इथे ये. अजिबात केकला हात लावू नकोस. केकला हात लावायचा नाही. केक कापायचा नाही. काय लावलाय हा गोंधळ? का नाही केक कापायचा? तो आमच्या मनाचा प्रश्न आहे. आम्ही सगळ्यांनी ठरवलंय बर्थडे सेलिब्रेट करायचा नाही. काल आम्ही तुम्हाला पिकनिकला जायची परवानगी दिली नाही, म्हणून हा गोंधळ घालता येणार आहे. बाई नेहा, जास्त आगाऊपणा करू नकोस. सोनू चल, केक कापून घे. हातात सुरी घे. सोनू, हे काय चाललंय? मी फक्त सुरी हातात पकडली आहे. मी केक नाही कापणार. सुरी ठेवून दे आणि चल आतमध्ये. चला आतमध्ये. आम्ही केक कापणार नाही. अरे पिकनिक बद्दल राग व्यक्त करणं मान्य, पण असा रंगाचा बेरंग करू नका. आमच्या मनाचा बेरंग करता हे तुम्हा मोठ्या लोकांना चालतं? कधी आम्हाला आमच्या मनासारखं वागूच देत नाही. इथे जाऊ नका, तिथे जाऊ नका, हे खाऊ नका, दात किडतील, ते खाऊ नका, तब्येतीला चांगलं नसतं. स्वतः मात्र हव्या तेवढ्या लपून छुपून कॅडबरी चॉकलेट खातील, तेव्हा त्यांचे दात नाही किडणार. मला टीव्हीवरचे कार्टून सुद्धा बघायला देत नाही. सारखं सकाळ संध्याकाळ बघावं तेव्हा अभ्यास अभ्यास अभ्यास. अहो, सकाळ संध्याकाळ काय, रात्री अपरात्री सुद्धा अभ्यास. मग काय चुकीचं आहे? अभ्यास तर केलाच पाहिजे. सारखं अभ्यास करून मुलाला वेळ लागतो. हो, वेळ लागतं.
तुला मागच्या परीक्षेत किती मार्क मिळाले? बोल ना. नाही आम्हाला मार्क्स चांगले मिळाले, नाही आमचं डोकं चालत, पण आम्हाला ज्यात इंटरेस्ट आहे ते तरी करू द्या ना. मी सांगितलं तुम्हाला, मला खेळात भाग घेऊ द्या. दिली परवानगी? ईशा, अभ्यासात प्रगती नाहीये तुझी. शाळेतल्या बाकीच्या मैत्रिणी बघ. अगं खेळात भाग घेतल्यानंतर घरी यायचं काय ग? तो रिक्षावाला थांबणार आहे का? तुझं उड्या मारून होईपर्यंत तुझं घरी चल, तुला बघतेच मी. हेच रागवायचं आणि मारायचं, दुसरं तुम्हाला मोठ्या लोकांना येतंय काय? म्हणूनच आम्ही तुमच्या त्रासाला कंटाळून ठरवलंय, आजपासून आनंद साजरा करायचा नाही. म्हणून न वाटते. पण दीदी, केक खाल्लं तर चालेल ना? नाही सोनू, केक कडे बघायचं पण नाही. एक मिनिट थांबा, कोणी बोलायचं नाही. सांगा काय केलं म्हणजे तुमचा राग शांत होईल? तुमच्या मागण्या तरी काय काय आहेत? सांगा सांगा, तुमच्या मागण्या सांगा. आमच्या मागण्या मान्य करा, नाहीतर आम्ही उपोषणालाच बसणार. उपोषण करते उपोषण, डोकं ठिकाण्यावर आहे का तुमचं? अरे आई वडिलांशी कसं बोलताय? पिकनिकला परवानगी मिळालीच पाहिजे. अभ्यास करण्याची रोजची सक्ती बंद करा. एखाद्या दिवशी शाळेत जाण्याची इच्छा नसेल तर तुम्ही आमच्यावर जबरदस्ती करू नये. पाहिलं कसा आगाऊपणा चाललाय? सांगू का रे तुझ्या बाबांना? सोनूचे पप्पा, हे माझ्या एकटीचं नाही, सर्वांचे मत आहे. मला रोज लिपस्टिक लावायला दिलीच पाहिजे. काय दिलीच पाहिजे? लिपस्टिक लावून रोज शाळेत जाणार का? ऐकलं का? कराल यांच्या मागण्या मान्य? मी यांची एकही मागणी मान्य करणार नाही. तुम्ही नाही का कंटाळा आल्यावर ऑफिसला दांडी मारता? आम्हाला पण येतो कंटाळा. शिवाय शाळेत जायला एसी व्हॅन हवी. एसी व्हॅन. मला तर रोज येतो कंटाळा. सोनू मार खाशील. हो, असं ओरडून नाही बोलायचं, प्रेमानं म्हणायचं. सोनू मार खाशील. कळलं? बोला. सोनू मार खाशील. बाळा असं नाही करायचं, असं बोललो. माझं पूर्ण वाक्य तरी ऐका. आम्हाला नाही ऐकायचं. तुम्ही पूर्ण वाक्य ऐकलंच पाहिजे. बोलणं ही आमची ही मोठी समस्या आहे. मला रोज येतो कंटाळा. मार हवा? शाळेत जाण्याचं नाही, दांडी मारण्याचा. झालं समाधान? मग हे केव्हा सांगणार? माझं ना आता डोकं दुखायला लागलेलं आहे. आमचं डोकं दुखायला लागलं की तुम्ही लगेच म्हणता नाटकं नको करूस. आता आम्ही म्हणू का? बबली तू सुद्धा मार खाशील. अहो, प्रेमानं प्रेमानं. बबली मार खाशील. असं नाही करायचं. झालं? आता कसं बोलणार? हे बरोबर आहे. एकटीलाच नका देऊ, ह्या सगळ्यांना द्या. त्याशिवाय दुसरं काय येतं तुम्हाला? गप्प बसा मूर्खांनो. द्या, शिव्या द्या. शिव्या म्हणजे तुमच्या ओव्याचं आहे. आता मात्र या मुलांची हद्द झाली बाई. ठीक आहे, वाढदिवस कॅन्सल. हो सोनूचे बाबा, कॅन्सल करा, कॅन्सल करा. हो, कळायलाच हवं मुलांना. आम्हाला फरक पडणार नाही. आमचा विचार पक्का. बर्थडे करणार नाही यावर शिक्का. शिक्का मारतायत जसे काही मंत्रालयातच कामाला आहे. मागण्या मान्य होणार नाही. हो नाही.
माफ करा मंडळी, आजचा वाढदिवस कॅन्सल करूया. हो, कॅन्सल करूया. झालं समाधान? चला झोपा आता. या वर्षापासून कुणाचाही वाढदिवस साजरा होणार नाही. चला रे घरी, झालं समाधान? वाढदिवस कॅन्सल झाला ना? मुलांसाठी कितीही करा, कमीच आहे. खरंच डोकं फिरलंय. सोनूची मी काय म्हणते, जरा केक खायला दिला असता तर. हो सगळ्याच घेऊन जा. खरंच आता जाताय का? अगं बाई, आधी म्हणतात घेऊन जा, आता म्हणतात नको. काही त्यांना सगळं खायचं असेल, जाऊ दे. काय हावगड बाई आहे. तुमच्याच ऑफिसचा स्टाफ आहे. बरं असू दे. बबली, चला झोपा. आणि हो, माझी ऑफिसची बॅग हॉलमध्ये आणून ठेव. सकाळी लवकर ऑफिसला जायचंय. आजपासून तुमची कामे तुम्हीच करा, असं पण आमचं ठरलंय. बबली, काम करत आहे. असं नाही ओरडायचं, प्रेमानं म्हणा. बबली कानफटात मारीन. असं नाही बोलायचं. झालं? हो. आता हा आणलेला केक उद्या आपली कचरेवाली येईल ना, तिच्या मुलालाच खायला देणार आहे. चला आता झोपा. बाय झालं. बस झालं, सगळं आवरून घ्या. मी बाकीचं सगळं आवरते. चला झोपा. एसी ऑन करा. हो करते. चला. अरे काय छान तयारी केली होती आम्ही वाढदिवसाची, पण सगळा बट्ट्या भोळ केला हो या मुलांनी. आजकालच्या मुलांना काही कळत नाही. हा केक इथे मिळत नव्हता, बाहेरच्या शहरात घेऊन आलोय, पण मुलांना कळणार नाही. खरंच काय करावं समजत नाही. अहो काय एकटेच बडबडताय, वेळ लागल्यासारखं. हो, वेळ लागले मला. आता माझी सटकली. आता मला राग आलाय. आता जातेच का तू? जाते. आता वाढदिवस नाही, काही नाही, काही गरज नाही. आता हा केक इथे काही कामाचा नाही, इथे ठेवून देतो. चला. हे कशाला मध्ये हे काय गरज नाही. हा फोडा. तिकडचा फोडा. त्याच्यावर उडी मारा. फोडा. मी काय फुगे फोडायचं काम करू का? तेच करताय मगाचपासून. नको बस. चला पुढे. चला. एसी बंद कर. हो करते. चल. गेली झोपायला, आता पुन्हा येणार नाही. अरे मुलांनो, हा वाढदिवस मुलांनी कॅन्सल केलाय की नाही? तुम्ही सांगा, कोणी कॅन्सल केलं? मुलांनी. मग मुलांच्या नशिबात केक खाणं आज नाही. मग थोडासा केक मी खाऊन बघायला काय हरकत आहे? कोणी बघत तर नाही ना? आशिकीने झोपली वाटते. दाराडूर पंढरपूर. ही आमची मांजर आहे ना, मांजर. ती बाहेर यायच्या, केक खाल्ला पाहिजे. चला. आता ती येणार नाही. चला केक खाऊया आपण. अरे कोण? नाही, कोणीच नाही. मी केक घेतो. अरे पुन्हा कोण? कोणी नाही ना? अरे कोण आहे? आले का? कुठे आले? कुठे? मांजर झोपली. तुम्ही आले की मला सांगा. सांगा ना.
खाणार. मस्त आहे. अश्विनी, दीदी आता काय करायचं? केक देणार म्हणजे? सोनू गप्प बस, देऊ दे केक. चल आतमध्ये झोपायला. मला केक पाहिजे, मला केक पाहिजे, चल मला आतमध्ये, चल आतमध्ये. केक चल अरे अरे, असं व्हायला नको होतं. केवढी छान तयारी केली होती. अरे, मूषक कुठे गेले? ए मूषकानो, काय करताय रे? तेव्हा केक किती छान आहे, मला आवडला. देवा, या तुम्ही पण खाऊन घ्या, कोणी उठण्याच्या आधी. अरे मूषकानो, आपण इथे केक खाण्यासाठी आलोय का? पण देवा, आपणच बोलला होतात की केक खायला मिळेल म्हणून. पण देवा, फक्त केक बघून पोट भरणार आहे का? पण देवा, केक किती माझ्यासारखा सुंदर दिसतोय. पण देवा, आपणच बोलला होतात ना की सोनूच्या घरी केक खायला मिळेल म्हणून. आणि आता बोलताय केक खाण्यासाठी आलोय का? अरे बोललो होतो, पण वाढदिवस झाल्यानंतर. पण अजून वाढदिवस व्हायचा आहे. पण देवा देवा, लवकर करा सुरुवात वाढदिवसाला. आम्हाला खूप घाई आहे, खूप भूक लागली आहे. पप्पा, तुमचं आपलं बरं आहे. मूषकानो, एवढा हवरटपणा बरा नाही. चुकलो देवा, क्षमा करा आम्हाला. वाढदिवस झाला की मिळेल हा केक खायला. गणपती बाप्पा मोरया. पण देवा, सोनूच्या घरी कोणीच दिसत नाही. आज सोनूचा आणि त्याच्या मित्रांचा काहीच खरं नाही. सर्वजण चांगली शिक्षा देणार त्यांना. बाप्पा, तुम्ही तर म्हणाला होता आज सोनूच्या वाढदिवसाला थोर महान व्यक्ती येणार आहेत म्हणून. हो, नक्कीच प्रत्येक जण येणार. पण ते प्रत्येक जण एकटे नाही येणार. वाढदिवसासाठी मुलांना सुद्धा घेऊन येणार. आता एकदम शांत बसा. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे. या जीवन आपुले सार्थ करारे, राष्ट्रभक्ती निस्वार्थ करारे, एकजुटीने कार्य करा या देशाचे. या साथी बना आणि साथ करारे, मातृभूमी ही आज पुकारे. जागृत होऊन कंकण बांधू दिवस रात्र जगण्याचे. मातीच्या पायाशी हे अर्पण प्राणाचे. फेडूया ऋण आम्हा जन्मला बलाटाचे. खेळू हे हृदयाती असे तू सिंधू नव हिंदुस्थानाचे. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच. अरे कोण एवढा रात्री इतिहास शिकवतोय? बोरिंगचा ताप आहे बाबा. देवा पाहिलं, आमचा इतिहास सुद्धा या मुलांना बोरिंग वाटतोय. अगं सुनीता, आपण सोनू बबलीच्या घरी आलोय.
अगं हो ग, आपण कसे काय आलो इथे? पण बाकीचे कोणीच दिसत नाही. आधी झोपेतून नीट जागे व्हा, म्हणजे सर्व व्यवस्थित दिसेल. हे कोण बोललं? अय्या, टिळक. फक्त टिळक? बाळ गंगाधर टिळक. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच. आपण स्वप्नात तर नाही ना? एक फटका मारून बघ, म्हणजे कळेल. अगं इकडे बघ, गणपती बाप्पा. हो ग, गणपती बाप्पा. बाप्पा, तुम्ही केक खायला आलात की काय? गप्प बस, एकदम शांत. अरे अरे, का झोपेतून उठवून आणलं? अगं समोर बघ, लोकमान्य टिळक, गणपती बाप्पा. काय, तुला कोण आणायला आलं होतं? कोणीतरी होतं, पण नीट दिसलं नाही. पण हा काय चमत्कार आहे? मेरा रंग दे बसंती चोला, माए रंग दे, मेरा रंग दे बसंती चोला, माए रंग दे, मेरा रंग दे बसंती चोला, रंग दे बसंती चोला, माए रंग दे, मेरा रंग दे बसंती चोला, माए रंग दे, मेरा रंग दे बसंती चोला, माए रंग दे, मेरा रंग दे बसंती चोला, रंग दे बसंती चोला, माए सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल में है, देखना है जोर कितना बाजुए कातिल में है. इनकलाब जिंदाबाद, इनकलाब जिंदाबाद. बोलो बोलो, इनकलाब जिंदाबाद, इनकलाब जिंदाबाद. अरे शपथ, अजय देवगण. नशीब मला कोणी सुबोध भावे म्हणून हाक नाही मारली. देवा प्रणाम असो. आम्हाला काही वेळा करता का होईना या भारतभूमीवर पाय ठेवायला दिलास. देवा, ही भारतभूमी म्हणजे आमची आई, आणि आईला भेटणं म्हणजे किती आनंद मिळतो हे शब्दात सांगणं कठीण असतं. मी तुमची सॉलिड फॅन आहे. तुम्हाला सगळे जण ओळखतात. चला, उशिरा का होईना पण ओळखलं. अहो, पण तुम्ही घरी आलात, थोडं थांबायचं होतं ना. मी माझ्या मम्मी पप्पांची ओळख करून दिली असती. पण तुम्ही सर्वांनी तर मम्मी पप्पांशी कट्टी घेतली ना. हो, तेही आहेच म्हणा. पण यांना कसं कळलं? अगं, गणपती बाप्पाने सर्व सांगितलं असणार. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू. अरे, गणपती बाप्पा, लोकमान्य टिळक, भगत सिंग. खरंच मी स्वप्नात तर नाही ना? आम्हाला कोण उठवायला आलं होतं? मेरे होते हुए कोई फिरंगी झांसी को हाथ नहीं लगा सकता. मैं अपनी झांसी कभी नहीं दूंगी, चाहे इसके लिए मुझे अपनी जान भी क्यों ना देनी पड़े. झांसी मेरी आन है, शान है, ईमान है. मैं मेरी झांसी नहीं दूंगी. आम्हाला कोण उठवायला आलं होतं? मी आले होते. मला ओळखलं? मी झाशीची राणी, राणी लक्ष्मीबाई. मैं मेरी झांसी नहीं दूंगी. खरंच चमत्कार आहे. मी तुमची सिरियल नेहमी पाहते. काय सॉलिड आहात तुम्ही. तलवारबाजी, लढाई, किती तुम्ही शूर. खेळणार का माझ्या बरोबर? नाही नाही, मला नाही येत तलवारबाजी. मग तुला काय येतं ते आपण खेळू. उंच उडी, लांब उडी, एवढंच येतं. फक्त उड्याच मारतेस की नंबर पण काढतेस? तोच तर प्रॉब्लेम आहे. काय हो, तुमच्या वेळी तुमचे आई बाबा तुम्हाला परवानगी द्यायचे का? माझे बाबा मला परवानगी देत नसत, पण मी अशी माझे खेळ पाहून सर्वांना आनंद होत असे. आपलं एखादं बक्षीस बघून पालकांना सुद्धा आनंद व्हायला लागतो. आता मी सुद्धा
तेव्हा खरंच या भारत भूमीवर पुन्हा यावेसे वाटते. अन्यायाविरुद्ध आवाज उठवावासा वाटतो. आता आवाज उठवण्यापेक्षा प्रत्यक्ष कृती करण्याची वेळ आली. आणि तशी संधी मिळालीच तर ह्या देशासाठी पुन्हा फासावर जाण्याची तयारी आमची. देवा, माझा प्रणाम असो तुला. बापूजी, तुमच्या बरोबर मुलं नाही आली? देवा, काय सांगावे तुला. आताच्या युगातील मुलांचं चालणं फार हळूहळू. सांगून सांगून दमलो. आम्हाला जलद गतीने चालायची सवय आहे. उगाच नाही सत्याग्रह यशस्वी करून दाखवले. येतील, त्यांच्या साडूनी का होईना पण येतील. ते बघा आलेच. बापूजी, कसे आहात तुम्ही? मी बरा आहे. तुम्ही कसे आहात? आपल्या देशात तुमचा छळ? अरे अरे, काय ऐकतोय आम्ही. बापूजी, तुमचं बरं होतं. विरोधक असायचे पण बाहेरचे, इंग्रज. पण आमचे विरोधक घरचेच आहेत. जगावंसं वाटत नाही आम्हाला. असं वाटतं जर आम्ही तुमच्या काळी जन्माला आलो असतो तर फार बरं झालं असतं. जास्त अभ्यास पण नव्हता. कोण म्हणते जास्त अभ्यास नव्हता? माझा अभ्यास माहितीये तुम्हाला? रात्र रात्र जागून गणिते सोडवायचो. एखादं येत नसलं तर ते का येत नाही म्हणून रात्रभर विचार करून ते सोडवूनच झोपी जायचो. माझं शिक्षण तर तुम्हाला माहिती असेलच. बापूजी, तुम्ही शिकलात वाटत नाही. कसे रे वाटेल या कपड्यांवरून? बाळांनो, हे कपडे आमचे असे का होते माहिती आहे का? तुम्हाला छान छान कपडे घालायला मिळावे यासाठी. माझं शिक्षण ऐकायचंय. मी इंग्लंडहून बॅरिस्टर ही पदवी घेऊन आलोय. गणपती बाप्पा, सर्व मुलं तर आलेली आहे. जे आपले नियोजन ठरलेलं आहे त्या कार्यक्रमाला करूया का सुरुवात? थांबा, पण ज्यांचा वाढदिवस आहे त्यांच्या घरातलं अजून कोणीच दिसत नाही. पण त्यांना आणायला पूर्वी बाप्पा गेलाय का की आम्हीच बोलून आणू? नको, येतील ते. गणपती देवा, आमचा प्रणाम स्वीकार करावा. सर्वांना आमचा प्रणाम. देवा, आम्हाला वाढदिवसासारख्या फार कमी महत्वाच्या गोष्टीसाठी बोलवलंय असं नाही वाटत? हो, नक्कीच राजे. पण माझ्या दृष्टीने आजचा कार्यक्रम तसा फार महत्वाचा आहे. काहीतरी चांगलं निष्पन्न होऊ शकतं. गणपती बाप्पा, जशी आपली इच्छा. मुलांनो, तुम्ही आम्हाला ओळखलं? आम्ही का बरं इथे आलो असू विचार केलाय? देवा, पाहिलं
सहन होत नाही आम्हाला. राजे, तो लहान आहे. पण बाकीचे तर लहान नाहीत ना, त्यांनी तरी त्याला अडवायला हवं. तुम्ही आमच्या वाढदिवसाला आलात ना? मुली, तू काय बोलतेस? शुद्धीवर आहेस का? तुम्हाला जराही पश्चाताप होत नाही का? थांबा. बरोबर मुलांनो, आम्ही नक्कीच तुमच्या वाढदिवसाला आलो आहोत, पण तत्पूर्वी आम्ही तुमच्याशी काही बोलणार आहोत. पण आधी आपण केक कापून घेऊया का? अरे, मगाशी तुम्ही केक कापला नाही असे ठणकावून सांगितले ना? ते आमच्या घरच्यांना. तुमच्यावर आमचा राग नाही, पण आम्हाला तुमच्यावर राग आहे. प्रचंड रागावर आहे आम्ही. अहो, पण आमचं काय चुकलं? काय चुकलं? बर तोंड करून विचारता. आम्ही सुद्धा लहान होतो, पण आमच्या आई वडिलांशी वागणं असं नव्हतं. आम्ही सुद्धा रागवायचो, पण लहानपणाच्या काही जबाबदाऱ्या असतात त्या पूर्ण करूनच. अभ्यासाला आम्ही महत्व दिले आमच्या बालपणी. तुम्ही काय करताय? एवढ्या सुखसोयी असताना तुमचे हे मघाचे वागणे आम्हाला अजिबात मान्य नाही. पण आमच्यावर अन्याय झालाय असं नाही का वाटत तुम्हाला? तुमच्यावर अन्याय मुळीच नाही. अरे मुलांनो, आमच्या बालपणाच्या गोष्टी वाचल्यात का? वाचल्या नसतील तर जरूर वाचा. तुमच्या वयाचे असताना स्वराज्य स्थापनेसाठी रायरेश्वरापाशी प्रतिज्ञा केली. एवढंच नाही, त्या बालपणी प्रतिज्ञेत बोट कापून रक्त सांडले. केवढा तो अफाट निर्धार. कुठेही बाहेर जायचं असेल तर तुमच्या वयाचे असताना बासाहेबांना नमस्कार केल्याशिवाय बाहेर जाणं होत नसे. तुम्ही तुमच्या पालकांना कधी नमस्कार करता का? करतील हो करतील. परीक्षेचा एखादा कठीण पेपर असेल ना तर नक्कीच नमस्कार करतील ही मुलं. अरे, देशाला स्वातंत्र्य मिळावं म्हणून काय नाही केलं आम्ही. कित्येक जण झटलो, लढलो, प्राणाला मुकलो. कोणासाठी? देशासाठी. तुम्हाला खुशीने राहता यावं म्हणून. अरे, रक्त सांडलोय आम्ही या भूमीसाठी. तुम्हाला साधा अभ्यास करून गाण गाता येत नाही? अरे, पडद्यांना देशावर राज्य करायचं होतं. मुघलांनी आपल्या लोकांना त्रास दिला होता, पण महाराजांनी त्यांचा नायनाट केला. अनेक लढाया केल्या. अरे, किल्ले जिंकले. अनेक जण धारा तीर्थी कोसळले. पण आजकालच्या मुलांना याची किंमत नाही. पण तुम्हाला आहे का परवा? आम्ही हे सगळं देशासाठी केलं. मुलांचे पाय पाळण्यात दिसतात. मोठेपणी कोण होणार, काय करणार, सर्व सर्व माहित आहे आम्हाला. बाळांनो, पिकनिकला परवानगी का नाकारली? पण गेल्या वर्षी सर्वजण गेला होतात ना महाबळेश्वरला? उत्तर द्या, आम्हाला सर्व माहित आहे. या वर्षी परवानगी दिली नाही म्हणून एवढी टोकाची भूमिका. अरे, तुमचे आई बाबा कष्ट करतात तुमच्यासाठी. किती खर्च करतात? कधी हिशोब केलाय का तुमच्या बरोबर? त्यांचं कर्तव्य आहे ते, पण तुमचं कर्तव्य कधी पूर्ण करणार? वाढदिवसाला एवढा खर्च केला, पण तुम्ही काय केलं? त्यांचा अपमान केला, खर्च वाया घालवला. अरे, तुमच्या चांगल्या वागण्याने त्यांना बळ येतं अजून तुमच्यासाठी काही चांगलं करण्याचं. तुमच्या चांगल्या मार्कांनी त्यांना आनंद होतो. चांगलं वाचन, चांगलं लेखन स्वतःच्या बुद्धीने कोणीही न सांगता केलं पाहिजे. शाळेचा शिकवणीचा अभ्यास तर रोज केला पाहिजे, रोज. आई बाबा तुमच्यावर रागवतात. कशासाठी? तुमच्या भल्यासाठीच ना. पण जर तुम्हाला दुखलं खुपलं तर पहिले दुःख कुणाला होतं? तुमच्या आई बाबांनाच ना. हो हो, हे बरोबर आहे तुमचं. मागे मी आजारी होतो, हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं होतं. 3 दिवस जेवलो नव्हतो. तेव्हा माझे मम्मी पप्पा पण जेवले नव्हते. मात्र मोठी लोक आजारी असतात तेव्हा आम्ही उपाशी राहत नाही, पोटभर जेवतो. पण तेव्हा आमच्या छंदाचं काय? जरा सुद्धा विचार करीत नाही. अरे, अभ्यासात तुमची प्रगती फारच कमी आहे. असं असताना कोणाचे पालक तुम्हाला नाचायला किंवा गायला देतील? पण माझ्या डोक्यात नाही लवकर जात. मला एकसारखं टेनिस खेळावंसं वाटतं. शाळेतले सर्वजण मला सानिया मिर्झा म्हणतात आणि मला सचिन तेंडुलकर म्हणतात. सचिन तेंडुलकर होण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते. पण मेहनत मोठी लोक घेऊच देत नाही. कसं बनणार मी सचिन तेंडुलकर? अभ्यास करून. पण सचिन तेंडुलकर 12वीत नापास झाला होता ना. तो 12वीत नापास झाला कारण 12वीत असताना त्याने क्रिकेटसाठी स्वतःला
स्वतःला झोपून दिलं होतं म्हणून त्याचा अभ्यासाकडे दुर्लक्ष झालं. पण तुमच्यासारखा 6वी 7वी मध्ये नापास नाही झाला तो. पण मला कार्टून नेटवर्क मधला शिक्षण खूप आवडतो. त्याच्यासारखं टीव्हीवर यायचंय मला. कमाल आहे आजकालच्या मुलांची. त्यांना लोकमान्य टिळक, महात्मा गांधीजी, छत्रपती शिवाजी महाराज, भगतसिंग, राणी लक्ष्मीबाई यांच्यासारखं व्हावंसं वाटत नाही, पण शिंचान व्हावंसं वाटतं. अरे अरे काय ऐकतोय हे आम्ही. ए गप्पा बस, एक शब्दही बोलू नकोस. आम्ही आमच्या आई वडिलांसमोर मोठ्या आवाजात कधीच बोललो नाही, पण तुम्ही मात्र मोठ्या आवाजातच काय पण उद्धट बोलता. सर्व सुखसोयी असताना या स्पर्धेच्या युगात तुम्ही फार मागे आहात. पुढे या, खूप अभ्यास करा. तुमचे पालक तुमच्यासाठी खूप कष्ट करत आहेत. त्यांच्या कष्टांचा तुम्ही अपमान करू नका. अरे मुलांनो, भरपूर वाचन करा, सुवाच्य अक्षरात लिहा, चांगले कार्यक्रम पहा. चुकलं माझं देवा, माझं खरंच चुकलं. आम्ही यांची पुस्तके वाचू, खूप अभ्यास करू. कार्टून नेटवर्क्स मुळे भांडणं कोणाची होतात. काय सोनू. यापुढे मी कार्टून बघणार नाही. शाबास. फक्त थोडं शिंशान बघेन. काय बरं असू. तुम्हाला तुमच्या चुका कळल्या असतील तर वाढदिवस साजरा करणार ना. चला आता आपल्याला निघायला हवं. नाही, तुम्हाला थांबायला हवं. अरे तुमच्यासारखी अजून काही मुलं आहेत, त्यांच्याकडे सुद्धा जाऊन यायचंय. तुम्ही वाढदिवसाला सुरुवात करा. आजपासून आम्ही चांगले वागणार, पालकांना त्रास देणार नाही. अरे वा, तुम्हाला तुमची चूक कळली, हेच आम्हाला हवं होतं. चांगली वागणाऱ्या मुलांसोबत ह्या गणपती बाप्पाचा आशीर्वाद नेहमी पाठीशी असणार. भिवू नका, मी तुमच्या पाठीशी आहे. ह्या मुलांना त्यांच्या चुका कळल्या, तुम्हाला तुमच्या चुका कधी कळणार. अरे बाप रे अश्विनी, हे बघ, एवढ्या मध्यरात्री सर्व मुलं केक कापायला. कमाल आहे. मला वाटतं सोनार आणि कान टोचलेले दिसताय. अगदी बरोबर. आम्ही आलो. अरे चा, हे सुद्धा आलेच की. या केक खाल्ल्याशिवाय कसे जाणार. चला, उशिरा का होईना मुलांच्या चुका लक्षात आल्या तर. मग काय रे मुलांनो, वाढदिवस साजरा करूया का. शाबास. मग मुलांनो, आता मला वचन द्या, अभ्यास करणार. हो म्हणताय. शाणी आहे. चला, देव बाप्पाला नमस्कार करणार. अगं हो म्हणताय. उत्तम आहे. आई बाबांना उद्धट बोलणार. चला ए सोनू, केक कापून घेऊया. चला. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर सोनू, हॅपी बर्थडे टू यू. काळाच्या गजरात बोलूया.